9 मार्च 2025 रोजी आपण मेगा लीगल एड कॅम्प सासवड येथे आयोजित केलेला आहे. तर या कॅम्पमध्ये आपण जे काही गरजू आहेत, जे काही वंचित आहेत, अशा सगळ्या लोकांना ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, ज्या काही नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज अंतर्गत ज्या काही स्कीम्सचा लाभ दिला जातो, तर अशा सर्व ही स्कीम्सचा लाभ आपण त्यांना देणार आहोत. तर त्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचे लोक येऊ शकतील, की ज्यांचा उत्पन्नाचा क्रायटेरिया जो आहे, तर 3 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न वार्षिक कमी आहे, तर अशा सगळ्या लोकांना फ्री लीगल एड सर्व्हिसेस मिळू शकते. म्हणजे कोणत्याही कोर्टातील कोणतीही केस तुमची सर्व काही ड्राफ्टिंगचा खर्च आणि कोर्टात केस चालवण्याचा खर्च हा कोर्ट पुरवत असतं, म्हणजे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुरवत असतं. तर ही एक DLSA स्कीम असेल किंवा बाकीच्या मनोधैर्याच्या स्कीम्स आहेत, ज्याच्यामध्ये जे काही हॅरेसमेंट झालेल्या लेडीज असतात, त्याच्यानंतर ऍसिड अटॅक मधल्या ज्या लेडीज असतात, तर अशा लेडीजना किंवा व्हिक्टिम्सना 10 लाखापर्यंतची जी काही तरतूद आहे ती जी काही मदत आहे ती गव्हर्नमेंट कडून त्यांना मिळत असते आणि त्याचं ऍप्लिकेशन सुद्धा DLSA मध्ये द्यावं लागतं, की जेणेकरून त्याचा मदत जी काही रक्कम आहे ती सुद्धा DLSA मार्फत पुरवली जाते. तर अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही आरोग्य खात्याशी रिलेटेड स्कीम्स असतील किंवा महिला व बाल कल्याण विभागाकडच्या ज्या स्कीम्स आहेत, तर अशा ज्या काही ट्रान्सजेंडरसाठी रिलेटेड स्कीम्स असतात, SC-ST कॅटेगरीमधल्या लोकांसाठी स्कीम्स असतात, संजय गांधी निराधार योजनेमधल्या स्कीम्स असतील किंवा अशा ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, अशा सगळ्या स्कीम्स अंतर्गत आपण लोकांना मदत पुरवणार आहोत. तर याच्यासाठी जे आहे ते आपण कुठल्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटशी संपर्क केला तर तेही आपल्याला लोकल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ज्या काही स्कीम्स आहेत त्या सांगू शकतात. त्याचप्रमाणे आपण प्रेसला पण ह्या सगळ्या स्कीम्स देणार आहोत, की ज्यांच्याकडून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर मी आपल्या सर्व लोकांना असं आवेदन करते, की आपण ज्या काही स्कीम्स आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि हा लीगल एड कॅम्पमध्ये आपण सगळ्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचून जे काही वंचित घटक आहेत त्यांच्यापर्यंत न्याय कसा पोहोचता येईल आणि ही मदत कशी पोहोचता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहूयात. सर्वांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं. सध्या आपण 5 तालुक्यांना टार्गेट केलेलं आहे. सासवड, भोर, इंदापूर आणि दौंड एरिया हा जो आहे हा सगळा आपण कव्हर केलेला आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर एखाद दुसरा असेल आणि त्यालाही याच्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी लीगल एड कॅम्पला हजर राहून यायचं असेल तर तोही येऊ शकतो. त्या दिवशीचा कार्यक्रम असा असेल की इनॉग्रल फंक्शन होईल. त्याच्यानंतर जे काही लोक येणार आहेत तर त्यांनी वेगवेगळे स्टॉल्स प्रत्येक स्कीमनुसार वेगवेगळे स्टॉल्स गव्हर्नमेंट स्कीमचे लागलेले असतील. 70-75 स्टॉल्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणती स्कीम ऍप्लिकेबल होते, त्याचा स्टॉल कुठे लागलेला आहे, तर हे सगळं सांगण्यासाठी पॅरालीगल व्हॉलंटियर्स त्याच्यामध्ये असतील. तर ते आपल्या स्टॉलमध्ये जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करणं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स असतात, जसं काही आधार कार्ड आहे, SC-ST कॅटेगरीचा असेल तर तो SC-ST कॅटेगरीचा आहे हे दाखवण्यासाठी जर त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल किंवा अजून काही ओळखपत्र असेल किंवा इतर अशा तत्सम ज्या काही गोष्टी आहेत, वार्षिक उत्पन्न जर 3 लाखापेक्षा कमी आहे तर त्याचा एखादा अहवाल असू शकतो. तर असे जे काही तत्सम स्कीमनुसार जे डॉक्युमेंट्स आहेत तर तो घेऊन आला तर त्याचं नाव रजिस्ट्रेशन आपण तिथे करून घेऊ. तात्काळ तिथल्या तिथे गव्हर्नमेंट अथॉरिटीज उपलब्ध असणार आहेत त्या स्टॉलवरती, जे प्रक्रिया पूर्ण करतील आणि तिथल्या तिथे जर मदत सगळी पुरवता आली तर तिथल्या तिथेही मदत पुरवता येईल आणि जर शक्य नाही झालं तर पुढे करस्पॉन्डन्स आपण त्याचा करणार आहोत आणि पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये सर्व लाभ त्यांना मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार हा आहोत. कॅम्प किती तारखेला असणार आहे? त्याचं ठिकाण कुठं असणार आहे? 9 मार्च 2025 रोजी हा कॅम्प आपण ऑर्गनाईज केलेला आहे आणि तो सासवडमधील वागिरे कॉलेजचं जे पटांगण आहे तर तिथे हा कॅम्प आपण आयोजित केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.